ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अमोमदानाचे महत्त्व बघितले. आजच्या भागात आपण अधिक मासातील स्नानाचे महत्त्व बघणार आहोत. अधिक मासात स्नानाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. श्री विष्णूंनी लक्ष्मी माताला त्याची महती सांगताना सांगितले की अधिक मासात श्रीकृष्ण रूपातील माझे चिंतन करत जे लोक स्नान करतात ते कधीही दुःखी होत नाही किंवा दुःख त्यांच्या आयुष्यात राहत नाही. यमसदनात जात नाही, त्यांना मनशांती मिळते, त्यांचे विविध कार्य हे सफल होतात. अधिक मासातील एक स्नान म्हणजे 12 महिने स्नान केल्याचे पुण्य त्यांना मिळते. या काळात जर प्रयाग येथे स्नान करून माधवाचे दर्शन घेतले तर त्यामुळे सौलक्ष्य अशी मुक्ती मिळते. सरस्वती नदीच्या तीरी स्नान केल्याचे असेच फळ हे मिळते. ग्रहण काळातील स्नान, कुरुक्षेत्रात नित्यस्नान याच्यापेक्षा अधिक पुण्य हे अधिक मासातील स्नान केल्यामुळे मिळते. असे नाही की अधिक मासात प्रयागला जाऊन किंवा सरस्वती नदीच्याच ठिकाणी जाऊन स्नान करावे. जिथे कुठे आपल्याजवळ पवित्र अशी नदी आहे अशाच ठिकाणी, जशी गंगा, गोदावरी अशा ठिकाणी जाऊन किंवा जिथे त्रिवेणी संगम आहे जसं की त्र्यंबकेश्वर, नाशिक अशा ठिकाणी जाऊन आपण स्नान करू शकतो. 1,00,000 ब्राह्मणांना भोजन देणे, पितरांना दूध, मध आणि पायास यांचे तर्पण करणे अधिक पुण्यदायक ठरते. स्नान करणाऱ्यांना गती मिळत नाही. कोणतेही यज्ञ, तप व दान न करता ज्यांना स्वर्गप्राप्तीची अपेक्षा असते त्यांनी अधिक मासात स्नान करणे अवश्य आहे. त्यामुळे स्नान केल्याने अक्षय गती प्राप्त होते. किमान नाही रोज महिनाभर स्नान आपल्याला करता आले तर कमीत कमी 3 दिवस जरी आपण लागोपाठ स्नान केले तरी आपला उद्धार होतो. त्याबाबतची एक कथा सांगताना श्री विष्णू लक्ष्मीला सांगतात की एका गोदावरीच्या काठी पैठण नगरात अनेक ज्ञानी धर्मनिष्ठ लोक राहत होते. तेथे धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो फार विद्वान होता. अधिक मासात त्याला महिनाभर नदी स्नान करण्याची इच्छा होती, परंतु वृद्धपकाळाने ते शक्य होत नसे. तरीही त्याने श्रद्धेने 3 दिवस स्नान करण्याचा निश्चय केला. तो 2 दिवस गोदावरी नदीत त्याने स्नान केले. 3ऱ्या दिवशी स्नान करून कमंडल भरून येत असताना वाटेत एक भयंकर भूत भेटले. उघडे तोंड, अस्ताव्यस्त केस, लांब जीभ, अक्राळ विक्राळ असे त्याचे रूप बघून धर्मशर्माने न डगमगता त्याला विचारले, तू कोण आहेस? त्या ब्राह्मणाच्या दर्शनाने व मृदू वचनाने ते भूत सौम्य झाले. त्याने त्याला नमस्कार केला. तो म्हणाला, मी स्मशानात राहतो. लोकांना छळणे हा माझा स्वभाव आहे. दुष्कर्मामुळे माझी दुर्गती झाली आहे, पण तुमच्या दर्शनाने मला शांत वाटते आहे. तुमचे शब्द कानावर पडताच मला विवेक उत्पन्न झाला. भूत योनीतून माझा उद्धार करा. माझी अवस्था अत्यंत दुःखदायक आहे. धर्मशर्माला त्यांची दया आली. त्याने त्याची गतजन्माची कहाणी विचारली असता, कोणती पापे केल्यामुळे तुझी अशी गती झाली आहे? त्यावर भूताने मनुष्य जन्मात असताना जी त्याने पापे केली ती सांगितली. त्यानंतर भोगाव्या लागलेल्या नरक यातना देखील त्याने सांगितल्या. हे ऐकून धर्मशर्माने त्याला अधिक मासातील 3 दिवसातील स्नानाचे पुण्य देऊ केले. त्या पुण्याईने ती भूत प्रेतदेहातून मनुष्य देहात येऊन विमानाने स्वर्गात गेली. अधिक महिन्याचे पुण्य व महात्म्य ऐकून लक्ष्मी म्हणाली, या मासातील स्नानाचे अधिक महत्त्व मला सांगा. त्यावेळी श्री विष्णू पुढे लक्ष्मी माताला सांगतात की 700 प्रेतांना मुक्ती मिळाली. ती कशी हे आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.